बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आतापर्यंत एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय ते सांगणारा आमचा हा रिपोर्ट। संतोष देशमुख हत्या प्रकरणात 7 आरोपींना अटक। संशयित डॉक्टरला ताब्यात घेतल्यानंतर 24 तासात 2 आरोपींना अटक। 3 आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी। बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 27 दिवस पूर्ण झाले असून आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली। 3 आरोपींना 14 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये आता पाठवण्यात आलाय। संशयित डॉक्टरला ताब्यात घेतल्यानंतर अवघ्या 24 तासात पोलिसांनी फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगलेला अटक केली। केस तालुक्यातील कासारी गावातील डॉक्टर संभाजी वायबसे याला संशयित म्हणून ताब्यात घेतलं आणि अवघ्या 24 तासात या 2 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं। त्यामुळे डॉक्टर संभाजी वायबसे हाच या प्रकरणातील मास्टर माइंड असल्याचं बोललं जात आहे। 3 आरोपींना पळून जाण्यास वायबसेनं मदत केल्याची माहिती आहे। तर सरपंच देशमुखांच्या अपहरणाच्या पूर्वी त्याचं लोकेशन आरोपींना देण्यास मदत करणाऱ्या सिद्धार्थ सोनवणेला देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कल्याणमधून अटक केली आहे। सीआयडी सह एसआयटी देखील या प्रकरणाचा आता तपास करते आहे। नाही, हा गुन्हा 302चा आहे। मग त्यांनी त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे त्यांनी मकोका लावावा, तर संघटित गुन्हेगारी निष्पन्न होईल। सिंडिकेटचा या प्रकरणामध्ये काही संबंध नाही, पण त्यांनी सिंडिकेट हा शब्द वापरला जो की मकोकामध्ये वापरला जातो। त्याच्यामुळे तो कोण, ह्यांचा लीडर कोण? फक्त प्यादेच अटक असून मुख्य आरोपी आकाच असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय। तर शरद पवारांच्या पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंनी नैतिकता दाखवत तपास होईपर्यंत राजीनामा देण्याची मागणी केली आहे। मुख्य आरोपी तो नाही, ते प्यादे। मुख्य आरोपी ते आका आता हे सगळ्यांचे हे गुलाम, प्यादे, फत्रे, अमुक तमुक हे पकडले। हा तपास फास्ट ट्रॅक वरती घेतलेला आहे। सरकारने सुद्धा ह्याच्यावरती दखल घेतलेली आहे। पण पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब जे काय कालावधीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये असताना प्रशासनामध्ये काही अधिकारी बदलले होते, तिथं घेतले होते आणि तिथं कुठंतरी मागं पुढं होतंय असं मला वाटतं। पण आमची नैतिकता त्यांनी दाखवावं, त्यांनी हा तपास तर त्यांनी राजीनामा द्यावा। 31 डिसेंबर रोजी ज्या स्कॉर्पिओ गाडीत वाल्मिक कराड सीआयडीला शरण गेले त्या गाडीवरून देखील राजकारण तापलेलं होतं। आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे यांनी या गाडीवरून अनेक आरोप केले आहेत। मात्र या गाडीचा मालक शिवलिंग मोराळे यांनी माध्यमांसमोर येऊन मी दोषी आढळल्यास माझी नार्को टेस्ट करा अशी मागणी केली आहे। अण्णाला गाडी द्यायचा माझा संबंधच नाही। मी सगळ्या पुराव्याची बोलतोय की अण्णा माझ्याकडे गाडी, फक्त अण्णाला माझी गाडी सीआयडी ऑफिसला सोडायपुरती गाडी माझी अण्णाला होती। त्या गाडीत घेऊन मी स्वतः गेलो होतो, हे मी माझ्या मनाने सांगतो। हे शक्यच नाही। अण्णा 2 कोटी रुपये मागू शकत नाही तर भर चौकात फाशी घेईन माझ्यासारखा कार्यकर्ता। अण्णांनी 2 कोटी रुपये कोणाकडून घेतले हा आरोप सिद्ध झाला। देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरुवातीला केज पोलीस ठाण्यात 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। त्यानंतर विष्णू चाटेचा देखील आरोपींमध्ये समावेश झाला। त्यानंतर या प्रकरणात आरोपींची संख्या वाढतेच आहे। त्यामुळे तपास यंत्रणा मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।